लोकमत फिल्मीमध्ये आज आपण भेटणार आहोत दोन अशा लेखिकांना ज्यांना आपण ओळखतो. खूप लिखाण त्यांनी केलं आहे, अभिनयसुद्धा केलेला आहे आणि अशा दोघीजणी आहेत. आणि एक आहे रोहिणी निनावे आणि श्वेता पेंडसे. रोहिणी ताई, इतक्या मालिका तू लिहिल्या आहेस, इतक्या मालिका म्हणजे, आणि प्रत्येक मालिकेतनं तू नाती खूप छान पद्धतीने मांडली आहेस. आणि आत्ता पुन्हा एक गोड गोड आम्हाला गोडा मसाला घेऊन येतेस. हो, म्हणजे याच्यामध्ये स्त्री व्यक्तिरेखा तर खूपच आहेत आणि त्यामुळे तुझा हातखंड त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे. आणि दरवेळेला काही नवीन व्यक्तिरेखा आली की एक आव्हान वाटतं की ही सुद्धा व्यक्तिरेखा तितकीच लोकांना आवडावी, तेवढीच लोकप्रिय व्हावी. त्यामुळे नेहमीच ते एक आव्हान स्वीकारावं असं वाटतं. तसंच छान इथेही वाटतं आहे. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तिरेखा आहेत स्त्रियांच्या आणि अर्थात पुरुषांच्या पण आहेत. श्वेता, अभिनेत्री म्हणून माहिती आहे, लिखाणही तू केलेलं आहेस. आत्ता ही मालिका लिहिताना दोघीजणी तुम्ही आहात आणि असं असतं ना की एक मोठी जबाबदारी असते की एखादा नात्यांचा मसाला म्हणेन मी हा मांडताना स्पेसिफिक, कारण त्या व्यक्तिरेखा एक तर खऱ्या असतात, लोक त्यामध्ये आपल्याला बघत असतात. काय सांगशील, ही मालिका लिहिताना कसा अनुभव आहे तुझा आता राहतोय? खूप खूप मजा येते, कारण मुळात या मालिकेचा जो मूड आहे तो असा म्हणजे फार सिरियस वगैरे असं नाही आहे. खूप छान हसत खेळत खेळीमेळीचं वातावरण, अगदी फार्सिकल कॉमेडी नाही आहे, पण एक विनोद याच्यात प्रत्येक याच्यात ठेवलेला आहे मी जिवंत. त्याच्यामुळे हे लिहिताना फार मजा येते, कारण या टोनचं लेखन याच्या आधी जर कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे मला फार मजा येते. त्यात या कॉम्बिनेशनची आम्ही बरेच दिवस वाट बघत होतो. रोहिणीताई आणि मी जेव्हा भेटायचो तेव्हा हेच म्हणायचो की अरे आपण एकत्र काम कधी करणार. सो ती संधी या मालिकेच्या निमित्ताने मिळाली आहे. लाईक शी सेड, खूप रेंज आहे कॅरेक्टर्सची जी खूप कमी मिळते मालिकेमध्ये. नंतर म्हणजे सुरुवातीला किती कॅरेक्टर्स असली तरी नंतर ती कथा संकुचित होऊन फक्त 3 पात्रांभोवती 4 पात्रांभोवती फिरते. तसं या कथानकातच शक्य नाही आहे. त्याच्यामुळे कायम त्या सगळ्या पात्रांबरोबर खेळायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ती एक मोनोटोनी जी असते ना, तोचतोपणा तो या मालिकेत येऊच नाही शकत. याचा मला फार आनंद आहे. सो मजा येणार आहे लिहायला. आत्तापर्यंत म्हणजे ही तर सुरुवात आहे, अभी तो कुछ भी नहीं लिखा है, लेकिन वो जो आगे दिख रहा है, मजा येणार आहे फार. आता जसं गोड्या मसाल्यामध्ये आपण बरेच इथे जिन्नस आहेत, म्हणजे मिरच्या आहेत, धणे आहे, किंवा आपण आता हळकुंड आहे, तमालपत्र आहे, लसूण आहे, इतके सगळे पदार्थ आहेत. तू जेव्हा हे कॅरेक्टर आहे अमुक अमुक, ह्याला मी या मसाल्याच्या फ्लेवरमध्ये बसवेन, असं एखादं कॅरेक्टर जे तू आत्ता मला सांगू शकशील की मी याला याच्यात बसवलं आहे? असे ॲक्च्युली आम्ही ठरवूनच असं केलेलं आहे की प्रत्येक कॅरेक्टरला एक नाव द्यायचं. असं मला वाटतं की तू सांगू शकशील कोणाचं काय नाव ठेवलं आहे आपण? हो, आपली जी सानिका आहे ती आहे मिरची आहे, ती तिखट. कारण की ती शॉर्ट टेम्पर सानिका, आपली हिरोईन जी आहे नायिका, ती खूप तापट स्वभावाची आहे, त्याच्यामुळे ती मिरची आहे. आपली तिची आई जी आहे मालिनी, ती आहे दालचिनी. तर दालचिनी थोडंसं गोडसरपणा पण असतो, पण ती मसाल्याचा एक महत्त्वाचा भाग असते, तसं आहे. त्याच्यानंतर आपली दिव्या जी आहे ती मिरी आहे, काळी मिरी, जी तिचं तिखट नंतर समजतं, काढल्यानंतर ते गळ्यात लागतं, इथे नाही लागत. मग आपल्याकडे लवंग आहे पल्लवी, जी लवंग कशी मी म्हणते की केशरी भातात पण आपण टाकलेली असते लवंग, तो गोड पदार्थ आहे, पण लवंग गोडा मसाल्याचा पण एक महत्त्वाचा भाग आहे आपण तिखट पदार्थांमध्ये. पण नुसती खाल्ली तर लवंगीचा तसा स्वाद तिखटाचा आहे. तसं आहे. आपल्या माई ज्या आहेत त्या आहेत दगडफूल फार तिखट असतं म्हणजे दिसायला, आणि तरी ते ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही असतं. म्हणजे त्याच्यात गोड स्वभाव पण आहे, प्रेमळ भाग पण आहे आणि एक अत्यंत तापट स्वभाव पण आहे. सो अशा त्या आपल्या माई ज्या आहेत त्या दगडफूल आहेत. नंतर आपली झालं मला असं वाटतं सगळ्या. तर या ज्या मेन आपल्या मसाल्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते हे 5 आहेत. सो मिरची, दगडफूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हे सगळे असे 5 मुख्य इन्ग्रेडियंट्स आपल्या मसाल्याचे आहेत जे या पात्रांचे स्वभाव आहेत. तो अशी त्यांचा तो एक छान खुमासदार गोडा मसाला बनलेला आहे. रोहिणीताई, एक शेवटचा प्रश्न मला असा विचारावा वाटेल की इतकं आता मालिकांचं विश्व आहे, इतकं मोठं आहे, तू स्वतः इतकं काम केलं आहे, तुम्ही दोघींनी अभिनयही केलेला आहे, आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आत्ताचा जो ऑरा आहे मालिकांचा, तो जसा आता वेगवेगळ्या आपण गोष्टी आता ट्राय करतोय. अर्थात पूर्वी कसं कुटुंब आणि हे लोक खूप कनेक्ट व्हायची, आताही होत आहेत, पण त्याला आपण तडका देतोय. तर तुमच्या या मालिकेला तुम्ही कशाचा तडका दिलाय? आमच्या मालिकेचा विषय हा स्वतःच तडका आहे. कारण
आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्या पुरुष द्वेष्ट्या आहेत यांनी खूप लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. तर हाच मोठा तडका आहे. तर त्या दुखावलेल्या भावनांना अजून कसा तडका देता येईल आणि त्याला अजून कसा खुमासदार करता येईल ह्याचा आमचा प्रयत्न आहे. खूप वेगळेपणा आहे याच्यात, कारण आम्ही पुरुष द्वेष्टे म्हणजे उगाच पुरुषांना दूषणा द्यायची म्हणून दिलेली नाही आहेत. त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या. त्यांच्या चुका दाखवून देताना स्त्रियांच्याकडून पण होणाऱ्या काही चुका मायनर असतील त्या दाखवायच्या आणि दोघांनी मिळून कसा संसार सुखाचा करता येईल हेच अल्टिमेटली सांगायचं आहे, कुणालाही न दुखावता. पण हे म्हणतात ना की स्वतःचं एक परीक्षा घेणं, स्वतःला समजून घेणं हे पुरुषांनी या मालिकेतून करावं, ज्याची बरेचदा आपण चुका करतो पण आपल्याला जाणीव नसते त्याच्यातून. तर त्यांना ती जाणीव कुणीतरी करून देणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं मालिकेसारखं दुसरं साधन नाही की ज्याच्यातून आपण चुका दाखवून देऊन एक अंतर्मुख होऊन विचार करता येईल सगळ्यांनाच, स्त्रिया असो पुरुष असो, तर करता येईल असं मला वाटतं की या मालिकेतून तसं दाखवायचा प्रयत्न केला आहे. निश्चित. आणि आता जसं त्या म्हणाला तसं तो तडका आता अनुभवायला आपण सगळे तयार राहा. गोडा मसाल्याचा तडका खूप खरं तर चव छान येते पदार्थाला, तसा तडका त्याचा बसला की. आणि अर्थात त्या दोघीजणी आहेत आपल्याला छान छान तडका देणारं लिहिण्यासाठी. तोपर्यंत खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेची वाट पहा आणि उत्सुक रहा.